इंजिनिअरिंगमध्ये ना कधी-कधी सगळ्यात अतार्किक वाटणाऱ्या गोष्टीच सगळ्यात भारी सोल्युशन्स ठरतात. आज आपण अशाच एका डिझाईनबद्दल बोलणार आहोत, जे दिसायला अगदी साधं आहे, पण त्याचं काम खूपच खास आहे. हो, आपण बोलतोय लूप अँटेनाबद्दल. तर पहिला प्रश्न मनात येतो की जो अँटेना त्याच्या अकार्यक्षमतेसाठी म्हणजे इनएफिशियन्सीसाठी ओळखला जातो, तो कोणी वापरेल तरी का? आपण साधारणपणे सरळ रेषेतले डायपोल किंवा स्टिक अँटेना बघतो. मग या साध्या वायरच्या कॉइलमध्ये असं काय विशेष आहे? चला, तर मग या विश्लेषणातून याच रहस्याचा उलगडा करूया. सगळ्यात आधी लूप अँटेना म्हणजे काय हे समजून घेऊ. हा एक इलेक्ट्रोमॅग्नेटिक डिव्हाइस आहे, ज्यामध्ये ऊर्जा घेण्यासाठी किंवा पाठवण्यासाठी तारेची एक गोल रचना म्हणजे लूप असते. आता याच्या आकारानुसार याचे दोन मुख्य प्रकार आहेत. एक म्हणजे लहान लूप आणि दुसरा म्हणजे मोठे लूप. लहान लूपचा घेर वेव्हलेंथच्या साधारण 10व्या भागापेक्षा कमी असतो, तर मोठ्या लूपचा घेर जवळपास एका पूर्ण वेव्हलेंथ एवढा असतो. चला तर मग आपल्या या कथानकाच्या पहिल्या भागाकडे वळूया आणि या लहान लूप अँटेनाची खरी ओळख काय आहे हे पाहूया. यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की लहान लूप हा एक मॅग्नेटिक डायपोल आहे. याचा अर्थ काय? तर तो इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हमधल्या इलेक्ट्रिक घटकाशी नाही, तर मॅग्नेटिक म्हणजेच चुंबकीय घटकाशी संवाद साधतो. आणि हेच वैशिष्ट्य त्याला नेहमीच्या इलेक्ट्रिक अँटेनापेक्षा पूर्णपणे वेगळं बनवतं. आता गंमत बघा, या लहान लूपमध्ये वरवर पाहिलं तर अनेक त्रुटी किंवा कमतरता दिसतात. उदाहरणार्थ, त्याच्या तारेमधून वाहणारा करंट सगळीकडे सारखाच असतो. तो एका मोठ्या इंडक्टरसारखा वागतो. त्याचे रेडिएशन रेझिस्टन्स खूप म्हणजे खूपच कमी असतो आणि म्हणूनच पॉवर ट्रान्समिट करण्यासाठी तो कमालीचा अकार्यक्षम आहे. या सगळ्या गोष्टींमुळे कोणालाही वाटेल की हा एक अयशस्वी अँटेना आहे. त्याचा रेडिएशन रेझिस्टन्स तर बघा, फक्त 0.5 ओहमपेक्षाही कमी. हे इतकं कमी आहे की बहुतेक ऊर्जा रेडिएट होण्याऐवजी उष्णतेच्या रूपात वाया जाते आणि यामुळेच त्याला ट्रान्समिटिंगसाठी अजिबात चांगलं मानलं जात नाही. आता आपण अँटेनाच्या रेडिएशन पॅटर्नकडे वळूया, कारण हा पॅटर्नच त्याच्या खास उपयोगांची गुरुकिल्ली आहे. म्हणजे तो जगाला ऐकतो कसा ते इथूनच कळतं. याचं जे 3D रेडिएशन पॅटर्न आहे ना, ते अगदी डोनटच्या आकारासारखं असतं, अगदी डायपोल अँटेनासारखंच. सोप्या भाषेत सांगायचं तर अँटेना डोनटच्या बाजूने बाहेर जाणाऱ्या दिशांमध्ये सर्वात जास्त संवेदनशील असतो. या डोनट आकाराचा व्यावहारिक अर्थ समजून घेऊ. लूपच्या प्लेनमध्ये म्हणजे त्याच्या चपट्या बाजूने त्याला सिग्नल सगळ्यात जास्त मिळतो. पण लूपच्या अक्षावर म्हणजे त्याच्या बरोबर मध्यातून जाणाऱ्या रेषेवर एक नल किंवा शांततेचा शंकू तयार होतो. ही एक अशी जागा आहे जिथे तो सिग्नल अजिबातच पकडत नाही. तो तिथे अक्षरशः बहिरा असतो. आणि आता येतो आपल्या कथेचा क्लायमॅक्स. आपण पाहूया की ज्या गोष्टी त्याच्या कमतरता वाटत होत्या त्याच त्याच्या अद्वितीय शक्ती कशा बनतात. त्याची पहिली सुपरपॉवर आहे. तो कमी फ्रिक्वेन्सीमध्ये स्पेशलिस्ट आहे. VLF आणि LF बँड्समध्ये, जिथे वेव्हलेंग्थ इतकी मोठी असते की सामान्य डायपोल अँटेना अक्षरशः मैलोन मैल लांब बनवावा लागेल. अशावेळी या लहान लूप अँटेनाचा छोटासा आकार एक वरदान ठरतो. त्याची दुसरी सुपरपॉवर आहे गोंगाटापासून संरक्षण. तो एका चुंबकीय कानासारखा काम करतो. आपल्या आजूबाजूला जो मानवनिर्मित हस्तक्षेप असतो तो मुख्यत्वे तीव्र इलेक्ट्रिक फील्डचा बनलेला असतो. हा अँटेना त्याला ऐकतच नाही. त्यामुळे शहराच्या गोंधळातही तो दूरून येणारा हळुवार चुंबकीय सिग्नल अगदी स्पष्टपणे ऐकू शकतो. आणि तिसरी सगळ्यात जबरदस्त सुपर पॉवर, अचूक दिशा शोधणं. अँटेनाला फिरवून जेव्हा सिग्नल त्याच्या त्या शांततेच्या शंकूमध्ये जाऊन पूर्णपणे नाहीसा होतो, तेव्हा रेडिओ ट्रान्समीटरची एकदम अचूक दिशा कळते. ही पद्धत दिशा शोधण्यासाठी कमालीची प्रभावी आहे, अगदी एखाद्या शिकारी पक्षाच्या नजरेसारखी. आता ही एक चांगली गोष्ट तर आहेच, पण इंजिनियर्सनी या लूपची संवेदनशीलता आणि कार्यक्षमता वाढवण्यासाठी काही सोपे मार्गही विकसित केले आहेत. चला ते पाहूया. जुन्या AM रेडिओजमध्ये आपण हे बघितलं असेल. लूपला जास्त संवेदनशील बनवण्यासाठी एकतर वायरचे अनेक वेढे दिले जातात किंवा चुंबकीय प्रवाह एका जागी आणण्यासाठी त्याला फेराइट कोरभोवती गुंडाळलं जातं. यामुळे काय होतं तर अँटेना चुंबकीयदृष्ट्या मोठा आणि अधिक कार्यक्षम बनतो आणि जास्त सिग्नल पकडू शकतो.
आता समारोपाकडे वळताना आपण या लहान लूपची त्याच्या मोठ्या भावंडाशी म्हणजे मोठ्या लूपशी थेट तुलना करूया, म्हणजे त्याची विशेष भूमिका आणखी स्पष्ट होईल. या टेबलमध्ये अगदी स्पष्ट दिसतंय की आकारातला छोटासा फरक त्यांच्या इलेक्ट्रिकल वागण्यात आणि उपयोगांमध्ये किती मोठा बदल घडवतो. लहान लूपचा घेर खूप कमी आणि करंट स्थिर असतो, तर मोठ्या लूपचा घेर जवळपास एक वेव्हलेंग्थ असतो आणि करंट बदलत राहतो. त्यामुळे त्यांचे उपयोगही पूर्णपणे वेगळे आहेत. एकीकडे VLF रिसेप्शन तर दुसरीकडे VHF UHF, टीव्ही आणि रेडिओ. तर मग ह्या सगळ्याचा अर्थ काय? अर्थ हा आहे की लहान लूप अँटेना हा काही वाईट अँटेना नाहीये. उलट तो एका विशेष कामासाठी तयार केलेले एक अचूक आणि धारदार हत्यार आहे. त्याच्या ज्या तथाकथित कमतरता आहेत त्याच त्याला त्याच्या कामासाठी अद्वितीय आणि सर्वोत्तम बनवतात. आणि जाता जाता एक विचार करायला लावणारा प्रश्न, विज्ञान आणि अभियांत्रिकीमध्ये अशी आणखी कोणती त्रुटीपूर्ण वाटणारी डिझाईन्स आहेत जी खरं तर काहीतरी मोठं आणि महत्त्वाचं साध्य करतात? नक्की विचार करा.